मित्रांनो, स्वागत आहे माझ्या ह्या शेवटच्या दिवसाच्या दुसऱ्या पार्टमध्ये. तर आज होम आहे आणि तुम्हाला कुंभे गावातील होम कशा प्रकारे असतो आणि पालखी वगैरे कशी नाचवली जाते ते या ब्लॉगमध्ये दाखवतो. हे बघा, पहिली आता 9व्या दिवसाची होळी सजवत आहेत आणि पहिली पेटवून घेतील होळी 9व्या दिवसाची आणि नंतर हा होम सजवला जाईल. केवढा मोठा होम असतो बघा इकडे कुंभे गावाचा. बघा केवढा मोठा झाड आहे उभा केलेला मध्ये आणि गवत बघा किती आहे. तो तुम्हाला दाखवतो हळूहळू कसं सजवतात वगैरे. तो मित्रांनो बघा गवत वगैरे कसा वरती झाडाच्या इथं नेत आहेत ते. 9व्या दिवसाची होळी आहे तरी पण केवढी मोठी आहे बघा. 9व्या दिवसाची असली तरी होम विचार करा केवढा मोठा असेल तो. तर हे बघा आता होळीची पूजा करता येते आता 9व्या होळीची. त्याच्यानंतर फाग बोलून ही होळी पेटवली जाईल आणि हा आपला होमसुद्धा लगेच तयार करायला घ्यायचा आहे होळी पेटवल्यानंतर. हे बघा आता फाग बनवून होळी पेटवण्यात येईल. 9व्या दिवसाची होळी सुद्धा लागली आहे आणि हा 10व्या दिवसाचा होम सुद्धा लगेच लावू आम्ही सजवून. आता वाजलेत 11 आणि 4 वाजता म्हटला होम लागणार आहे मोठा बाप आहे. 9व्या दिवसातच केवढ्या मोठी होळी लागली आणि ही 10व्या दिवसाचा होम केवढा असेल विचार करा तुम्ही. आम्हाला एवढा मागे यायला लागला तर होमच्या वेळी किती मागे यायला लागेल. आणि हा ताना बघ इथे जवळ आहे ते. इथे रात्री पालखीसुद्धा नाचणार आहे होमच्या वाटली. ते तुम्हाला दाखवतो ते सुद्धा कसं असतं ते. तर मित्रांनो आता आम्ही पालखी आणायला जातो खालती. मागाशी जिथे पालखी नाचलेली होती तिथं आता आम्ही आणायला जातो परत. होमाच्या वाटलीसुद्धा पालखी नाचणार आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवतो नंतर. ते बघा पालखी निघाली आता होमाच्या इथं जायला. बघा मित्रांनो पालखी सानेवरती आले. आता होम सजस्त पालखी सानेवरती राहील. मित्रांनो रात्रीचा 1 वाजला आणि आता होम सजवायला सुरुवात करते सगळेजण. वेली वगैरे सगळे आणलेले तिथे सगळे टाळे वगैरे आता लावून घेत आहेत पटापट. बघा वेली बघा कशा आहेत त्या. गवताच्या वरडी बघा किती आहेत त्या. संपूर्ण सगळ्या साईडनी गवताच्या मोठ्या मोठ्या वरडीज आहेत. भरपूर मोठा होम होणार आहे इकडचा हा. तुम्हाला दाखवतो हा कुंभेगावचा होम शेवटचा केवढा मोठा असतो तो. आणि त्याच्या वाटली पालखी कशी नाचते ती. हे बघा पटापट किती फास्ट काम सुरू केलं नाही ते. 4 वाजता आम्हाला होम लावायचा आहे. सगळे गावातली लोक आले तिथे होम सजवायला. हे बघा कशा प्रकारे इकडचा हा होम सजवला जातो इथं. झाडाच्या वरती चढून सुद्धा गवत लावला जातं. गवत लावायला सुरुवात करतायत वरनं. मोठं वरती झाडाच्या वरती चढलेत ते. गवताला दोरी बांधून वरती झाडाच्या टोकाला ओढली जाते. म्हणजे वरनं पूर्ण गवत लावून खालपर्यंत नंतर गवत लावला जाईल. अशा प्रकारे केलं जातं सगळं काम ते पटापट.
तर मित्रांनो बघा अजून किती गवत लावायचं बाकी आहे. आत्ता वाजले 1:30 वाजला आहे. आमचा एवढा सगळं लावून झालं आहे, अजून भरपूर बाकी आहे. पटापट लावून घेऊया आता. तर हा होमाच्या बॅक साईडला पण बघा तेवढ्याच जोरात काम सुरू आहे. फ्रंटने तुम्हाला दाखवलं लाईटीतनं, पण आता बॅकने बघा काळोखात किती लोक काम करतायत. ते संपूर्ण गाव असतो, कुंभे गाव असतो इथे होमाच्या दिवशी सगळे होम उभा करण्यासाठी. तर मित्रांनो हे बघा हा एवढा मोठा हा होम पेटवण्यासाठी बनवत आहेत. हा सगळा मागं होम बनतोय तो ह्याच्याने पेटवायचा आहे. तुम्हाला दाखवतो पुढे, आणि पालखी वगैरे कशी नाचणार आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो बघा संपूर्ण होम सजवलेला आहे आणि सगळे गावकरी आहेत. तर मित्रांनो आता 4 वाजलेत आणि होमाची पूजा करतायत. मित्रांनो बघा आता होम पेटवत होतो इथं. राम लक्ष्मणाची होली लागली रे. फिरवी घे तर बघा हा शेवटचा होम सुद्धा लागलेला आहे. तर मित्रांनो बघा पालखी निघाली आता होमाच्या वाटले फिरण्यासाठी.
मित्रांनो, तुम्ही या व्लॉगमध्ये बघितला कुंभे गावातील शेवटचा होम कशा प्रकारे असतो तो आणि काय पालखी वगैरे नाचवण्यात मजा असते ती. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.